चला कारभारी निघाले जेवून कामाला निघाले म्हणजे काय, आमच्यासाठी पैसे कमवायला. हो, नेहमी त्यांचं एकच वाक्य असतं, कमवतो कोणासाठी, तुम्हा लोकांसाठी. तर म्हटलं ठीक आहे, जावा कामाला जावा, आम्ही जरा घरात बसतो आणि खुश अशी विश्रांती घेतो. ते निघाले कामाला. चला म्हटलं आता पटकन आपण जेवून घेऊया. तो दोघींना म्हटलं जरा गरम होते, चला पंखा लावा. पप्पा असले का पंखा बंद काय चालू का, कारण व्हिडिओची कामं नेहमी चालू असतात. तो वर चिमुने एक नाटक केलं, पप्पाला दही घेऊन ये म्हटलं आणि त्याने स्वतःसाठी खाऊ आणला आणि पप्पाला गोड बोलून बरं खाऊ आणलाय, कारण पप्पाला गोड बोलली का खाऊ मिळतो. 2 पॅकेट आले दीदीला आणि तिला. आता म्हटलं चला मी पण खाते. तोवर चला जेवण, भाकरी बनवली होती, मस्त असं दही ठेवलं होतं आणि पप्पाच्या वाटेला दही सुद्धा आम्ही ठेवलं, थोडंसं पप्पाने माघारी ठेवलं माझ्यासाठी. आणि शेंगदाणे भाजले होते त्याच गरम तव्यामध्ये आणि मस्त अशी वांग्याची भाजी बनवली होती, जी भेटली ती मला 10 रुपये पाव. चला तर म्हटलं आता वांग्याची भाजी कोणी खायला बघत नाही, पण मी तरीही मुद्दाम बनवते. मिस्टर म्हणतात वांगा खाऊन माणूस बांगा होतो. म्हटलं काहीही बोलू नका. तर दोघी बसल्यात खाऊ खायला. त्यांचा वाटण्याचा खाऊ मी खाते. ह्या पॅकेटात किती खाऊ असतात, 4 पीस असतात. चला आपण खाऊन घेऊया. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट तर नक्की करा. आणि जे आळशी आहेत कमेंट करायला त्यांनी पण नक्की कमेंट करा. चलो भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोवर आपण वांग खाऊया, भाकरी खाऊया आणि चिमूचा असा आणि दीदीचा पटापटा खाऊन घेऊया, म्हणजे नेक्स्ट टाइम ते माझ्यासमोर खाऊ खाणार नाहीत या.